रेहान आता बघा, सो आपण लास्ट लेक्चरला कंडिशन बघितले की डेल्टा जी आणि डेल्टा एच आणि टी च्या कंडिशन काय काय असायला पाहिजे फॉर अ रिएक्शन टू बी व्हॉट स्पॉन्टॅनियस. रिएक्शन काय होण्यासाठी? स्पॉन्टॅनियस होण्यासाठी. सो स्पॉन्टॅनिटी अँड डेल्टा जी और डेल्टा एस. डेल्टा जी इज इक्वल्स टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस असते. The temperature term determines relative contribution of delta H and delta S to delta G. दोन कंडिशनला टेम्परेचरचा काही फरक पडत नाही. कधी? जेव्हा डेल्टा एच पॉझिटिव्ह आहे आणि डेल्टा एस निगेटिव्ह आहे. डेल्टा एच पॉझिटिव्ह आहे आणि डेल्टा एस सगळ्या टेम्परेचरला रिएक्शन नॉन स्पॉन्टेनियस. त्याचं उलट, जेव्हा डेल्टा एच निगेटिव्ह आहे आणि डेल्टा एस काय आहे? पॉझिटिव्ह, सगळ्या रिएक्शनला सगळ्या कंडिशनला रिएक्शन काय असणार आहे? स्पॉन्टॅनियस असणार. मग जर डेल्टा एच आणि डेल्टा जी, डेल्टा एच आणि डेल्टा एस दोन्ही निगेटिव्ह आहेत किंवा डेल्टा एच आणि डेल्टा एस दोन्ही पॉझिटिव्ह आहेत, त्यावेळी टेम्परेचरचा इफेक्ट पडणार आहे. त्यावेळी कोणाचा इफेक्ट पडणार आहे? टेम्परेचरचा. सो इथं बघा, सो इफ डेल्टा एच अँड डेल्टा एस बोथ आर नेगेटिव्ह, दोन्ही काय आहे? नेगेटिव्ह, देन डेल्टा जी विल बी नेगेटिव्ह ओनली. डेल्टा जी काय असणार आहे? नेगेटिव्ह असणार आहे. आणि जेव्हा डेल्टा एच इज मोर नेगेटिव्ह देन टी डेल्टा एस, दिस इज पॉसिबल ऍट लो टेम्परेचर्स. हे सगळे कंडिशन्स मी तुम्हाला एक्सप्लेन केलेत मागच्या लेक्चरला. डेल्टा एच अँड डेल्टा एच एस दोन्ही पॉझिटिव्ह आहेत, तर डेल्टा जी नेगेटिव्ह असणार जेव्हा टी डेल्टा एच हा ग्रेटर दॅन डेल्टा एच असेल. अँड दिस इज पॉसिबल ओनली ऍट व्हॉट? टेम्परेचर्स. कधी पॉसिबल आहे? हाय टेम्परेचर्स. नेक्स्ट, आता जर डेल्टा एच नेगेटिव्ह आहे आणि डेल्टा एस काय आहे? पॉझिटिव्ह, इट फॉलोज दॅट डेल्टा जी इज नेगेटिव्ह रिगार्डलेस ऑफ द टेम्परेचर. आणि डेल्टा एच पॉझिटिव्ह आणि डेल्टा एस काय आहे? नेगेटिव्ह, देन डेल्टा जी काय आहे? पॉझिटिव्ह रिगार्डलेस ऑफ टेम्परेचर. सच रिएक्शन्स आर नॉन स्पॉन्टॅनियस ऍट ऑल टेम्परेचर्स. नाउ टेम्परेचर ऑफ इक्विलिब्रियम म्हणजे काय? टेम्परेचर ऑफ इक्विलिब्रियम मला सांगा, इक्विलिब्रियमला डेल्टा जी काय असणार आहे? हा, इक्विलिब्रियमला डेल्टा जी काय असते? 0. बट डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस 0 इज इक्वल्स टू काय असणार आहे? तर डेल्टा एच मायनस काय असणार आहे? तर टी डेल्टा एस. बट मायनस टी डेल्टा एस त्या साईडला जाऊन होणार काय आहे? टी डेल्टा एस इज इक्वल्स टू काय असणार आहे? तर डेल्टा एच. सो टी इज इक्वल्स टू काय असणार आहे? डेल्टा एच अपॉन काय असणार आहे? तर डेल्टा एस. इक्विलिब्रियम टेम्परेचर म्हणजे हा टेम्परेचर डिसाइड करतो की कधी रिएक्शन स्पॉन्टॅनियस, नॉन स्पॉन्टॅनियस टू स्पॉन्टॅनियस होणार. नॉन स्पॉन्टॅनियस टू स्पॉन्टॅनियस होणार. समजतंय? बघा, सो टी इज द टेम्परेचर ऍट विच द चेंज ओव्हर फ्रॉम अ स्पॉन्टॅनियस, सॉरी उलट सांगितलं मी, द चेंज ओव्हर फ्रॉम स्पॉन्टॅनियस टू व्हॉट टेक्स प्लेस? नॉन स्पॉन्टॅनियस. मी उलट सांगितलं. नॉन स्पॉन्टॅनियस रिएक्शन टू नॉन स्पॉन्टॅनियस रिएक्शन हे कधी होते? तर टी ला. टी हा टेम्परेचर पण जेव्हा फाइंड करतो. सो डेल्टा एच अँड डेल्टा एस आर assumed to be independent of temperature in equation 4.41. So introducing of temperature dependence of delta H or delta S would not cause significant error for the moderate temperature range. आता गिब्स फंक्शन अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हा डायरेक्टली एक इक्वेशन दिलाय तुम्हाला. काय दिलाय डायरेक्टली इक्वेशन? इथं बघा, हा डायरेक्टली इक्वेशन लक्षात ठेवायचा. काय डायरेक्टली इक्वेशन लक्षात ठेवायचं? बघा, डेल्टा जी इज इक्वल्स टू काय असते? तर डेल्टा जी नॉट मायनस आर टी एल एन काय असते? तर क्यू. आता हा एल एन क्यू जो आहे, क्यू हा एखादी रिएक्शन आहे, ए ए प्लस बी बी रिव्हर्सिबली गिव्ह सी सी प्लस काय आहे? तर डी डी. तर आपण ह्याचं कॉन्सन्ट्रेशनचा रेशो घेतो, प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन अपॉन, पण ऍट नॉन इक्विलिब्रियम कंडिशनला क्यू जो असतो क्वेश्चन हा रेशियो ऑफ प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन टू रेशियो ऑफ प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन टू रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन असते नॉन इक्विलिब्रियम कंडिशन्स. ऍट व्हॉट कंडिशन्स? नॉन इक्विलिब्रियम कंडिशन. सो इथं काय येणार आहे?
C raised to C, D raised to D, A raised to A आणि काय आहे तर B raised to काय आहे तर B. हे काय झालं ऍट नॉन इक्विलिब्रियम कंडिशन. ऍट इक्विलिब्रियम काय असते? डेल्टा जी 0 असते. डेल्टा जी नॉट हा स्टँडर्ड कंडिशनचा आहे. स्टँडर्ड कंडिशनचा म्हणजे जेव्हा 1 मोल ऑफ सबस्टन्स आहे, जो काय रिलेटेड इक्वेशन मध्ये सगळे सबस्टन्सेस 1 मोल आहे, टेम्परेचर 298 केल्विन आहे, प्रेशर 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे, तर हा डेल्टा जी नॉट तर रिएक्शन साठी ठरलेला आहे. स्टँडर्ड कंडिशनचा डेल्टा जी नॉट ठरलेला आहे, तो कधी 0 येणार नाही. पण ऍट इक्विलिब्रियम आपल्याला माहित आहे की डेल्टा जी काय असते तर 0. मग डेल्टा जी 0 असते तर 0 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर डेल्टा जी नॉट मायनस RT ln K येणार. कारण इक्विलिब्रियमला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट सगळं सेमच, फक्त इक्विलिब्रियमला केसी इक्विलिब्रियम कॉन्स्टंट C रेस टू C, D रेस टू D, A रेस टू A, B raised to B. This is at non-equilibrium condition. This is at non-equilibrium condition and this is at equilibrium condition. So इथं काय येणार आहे? Delta G naught is equals to minus RT ln K. मग log to the base 10 मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर डेल्टा G naught is equals to minus 2.303 RT log to the base 10 काय येणार आहे तर डेल्टा जी नॉट इज इक्वल्स टू मायनस 2.303 RT log to the base 10 K. समजतंय? येस ऑर नो? ओके फाइन. आता बघा, gives energy change for a chemical reaction is given by delta G is equals to delta G naught plus RT ln Q, where delta G naught is a standard Gibbs free energy change and Gibbs free energy change when the reactant and product in the reactions are in their standard state. Q is called as a reaction quotient. कोण काय म्हणतो त्याला? रिएक्शन क्वोशिएंट. आणि तो सिमिलर आहे, एनालॉगस म्हणजे सिमिलर आहे. इट इज एनालॉगस टू द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट Kc. रिएक्शन आहे A प्लस BB गिव्स CC प्लस D. सो Kc इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ॲट इक्विलिब्रियम. आणि हे नॉन इक्विलिब्रियमच्या वेळी QC. नॉन इक्विलिब्रियमच्या वेळी QC आणि इक्विलिब्रियमच्या वेळी Kc. So, and involves non-equilibrium concentrations or partial pressure in case of the gaseous reaction. So, here reaction है AA plus BB gives CC plus DD. Delta G is equals to काय असते तर delta G naught plus RT ln काय आहे तर QC. So, ln QC म्हणजे CC DD AA. समजलं का? QP म्हणजे partial pressure असणार आहे. ठीक आहे. समजतंय हे? Yes or no? ते समजून घ्या म्हणजे हे लवकर समजेल. ठीक आहे? फाइन. बघा हा, when the reaction reaches equilibrium, जेव्हा रिएक्शन काय रीच करतो त्यावेळी डेल्टा G naught is equals to 0. No, delta G naught is not 0. You make a correction. Delta G naught is never 0. Delta G is 0. ठीक है. One second. At equilibrium, what happens? At equilibrium, your delta G is equals to 0. At equilibrium, delta G is 0. And QC and KP. QC काय होत होतं? KC. QC non equilibrium कंडिशनचा आणि QP non equilibrium कंडिशनचा प्रेशर. मग QC becomes KC and QP becomes what? KP. सो इथं काय येणार आहे 0 डेल्टा G naught प्लस RT ln KC. 0 डेल्टा G naught RT ln KP. जसं सांगितलं, शिफ्ट केलं आणि लॉग टू द बेस 10 कन्वर्ट. कशामध्ये कन्वर्ट केलं? सो डेल्टा G naught इज इक्वल्स टू मायनस 2.303 RT लॉग टू द बेस 10 KC. जर लिक्विड स्टेट मध्ये रिएक्शन घडत असेल आणि जर प्रेशर काय म्हणतात त्याला गॅशियस स्टेट मध्ये घेत असेल तर पार्शियल प्रेशर. समजतं इथपर्यंत? येस ऑर नो? येस ऑर नो? हे समजलं? हे समजलं का? सांगा काय केले ते. डेल्टा G इज इक्वल्स टू डेल्टा G नॉट मायनस RT ln Q.
एल एन क्यू क्यू सी जे असते त्या नॉन इक्विलिब्रियम कंडिशन आणि केसी इक्विलिब्रियम. फक्त तिथं पीपी लिहिलं तर ते पार्शियल प्रेशरचं झालं. पीपी लिहिलं तर कशात झालं? पीपी लिहिलं तर कशात झालं? पार्शियल प्रेशर. समझ में आ रहा है? येस और नो? येस और नो? ठीक, चालेल. क्वेश्चन लिहित आहे? क्वेश्चन काय आहे बघा. स्टेट वेदर द फॉलोइंग रिएक्शन आर स्पॉन्टेनियस और नॉट and further state whether they are exothermic or what endothermic. इथं बघा पहिला काय आहे डेल्टा एच इज इक्वल्स टू -110 काय आहे तर किलोजूल आणि डेल्टा एस काय आहे तर 40 जूल आहे. हा जूल पर काय आहे तर केल्विन आणि टेम्परेचर किती आहे तर 400 काय आहे तर केल्विन आहे. सो आपल्याला माहित आहे डेल्टा जी इज इक्वल्स टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. ठीक आहे. बरं 110 किलो जूल आहे त्याचं जूल मध्ये कन्व्हर्जन करायचं कारण तुमचं डेल्टा एच जूल मध्ये. सो डेल्टा एच काय येणार आहे -110 इंटू 10⁻³ मायनस टी. टी टेम्परेचर किती आहे बाळांनो? टेम्परेचर किती आहे 400 इंटू डेल्टा एस किती आहे तर 40. सो हा काय येणार आहे -1 2 3 4 -4 4 जा 16 1 2 3. सो हा सबस्ट्रॅक्ट करा किती येते बघा. ह्याला जर किलोजूल मध्ये कन्वर्ट केलं तर किती येणार आहे? हा -110 येते किलोजूल आणि हा किलोजूल मध्ये कन्वर्ट केला तर 16 किलोजूल येणार म्हणजे काय येणार आहे तर -126 किलोजूल डेल्टा. मग डेल्टा जी निगेटिव्ह आहे रिएक्शन स्पॉन्टेनियस असणार आहे का नॉन स्पॉन्टेनियस असणार आहे? येस. सिन्स डेल्टा जी इज नेगेटिव्ह reaction is spontaneous. Since delta G is negative, reaction is spontaneous. पुढे बघा B काय आहे? डेल्टा H किती आहे तर +50 किलोजूल आहे. डेल्टा S किती आहे तर -130 जूल पर केल्विन आहे. टेम्परेचर किती आहे तर 250 केल्विन. एक मज्जा इथं आहे बघा ही रिएक्शन सगळ्या टेम्परेचरला नॉन स्पॉन्टेनियस आहे. न बघता पण समजायला पाहिजे म्हणजे न बघता म्हणजे न कॅल्क्युलेट करता पण समजायला पाहिजे कारण डेल्टा एच पॉझिटिव्ह आहे आणि डेल्टा एस काय तर निगेटिव्ह. दोन्ही नॉन स्पॉन्टॅनिटीचे कंडिशन्स आहेत. दोन्ही कशाचे कंडिशन्स आहेत? नॉन स्पॉन्टॅनिटी. सो इथं काय येणार आहे परत डेल्टा जी इज इक्वल्स टू डेल्टा एच मायनस काय येणार आहे तर टी डेल्टा एस. सो 50 किलोजूल म्हणजे 50 इंटू काय येणार आहे 1000 मायनस टेम्परेचर किती येणार आहे तर 250 इंटू काय येणार आहे तर 130. सो इथं काय येणार आहे तर 50,000. हा मायनस मायनस काय होणार आहे तर प्लस -130 आहे ना इथं. एकच हा -130. सो हा मायनस मायनस बिकम प्लस 25 इंटू 13 इंटू काय येणार आहे तर 100 ब्रॅकेट मध्ये. 25 10 चा काय येते तर 250 आणि 25 3 चा 75. 250 प्लस 75 3 हा 325. सो इथं काय येणार आहे 50,000 प्लस 325 00. मग आता ह्याला जूल्स मध्ये किलो जूल्स मध्ये आणि हा पण कशामध्ये घेतला किलो जूल्स मध्ये. दोन्ही ऍड केला 50 70 80 50 60 70 80 82.5 किलोजूल पर किलोजूल. नो रिएक्शन इज डेल्टा जी इज पॉझिटिव्ह. रिएक्शन इज नॉन स्पॉन्टेनियस. रिएक्शन इज नॉन स्पॉन्टेनियस. समजलं?
येस और नो, येस और नो, ठीक आहे, ला नोट डाऊन कर. क्वेश्चन काय आहे बघा. फॉर अ सर्टन रिएक्शन, for a certain reaction, delta H naught is minus 224 kilojoule and delta S naught is minus 153 joule है हाँ per Kelvin. At what temperature change over from म्हणजे कोणत्या टेम्परेचरला रिएक्शन स्पॉन्टॅनियस टू कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर नॉन स्पॉन्टॅनियस. ठीक आहे. बरं, आपल्याकडे फॉर्म्युला कोणता आहे. T इज इक्वल्स टू काय असते तर T इज इक्वल्स टू डेल्टा H नॉट अपॉन काय असते तर डेल्टा S नॉट. बरं, डेल्टा H नॉट किती आहे. डेल्टा H नॉट इज -224 किलो जूल आहे. त्याला जूल्स मध्ये कन्वर्ट करा. -224 इंटू 10⁻³ जूल. डेल्टा S नॉट काय असणार आहे तर डेल्टा S नॉट -153 जूल per Kelvin. So temperature is equals to -224 123 divided by -153. So temperature किती येते बघा ह्या दोघांचं डिव्हिजन. ह्या दोघांचं डिव्हिजन किती येते बघा. ह्याचा लॉग बघा, ह्याचा लॉग बघा, सबस्ट्रॅक्ट करा आणि अँटी लॉग बघा. काय आन्सर येते बघा. वरच्याचा लॉग बघा, खालच्याचा लॉग बघा, काय आन्सर येते ते बघा. माझ्या बाळांचा आन्सर परफेक्ट येते की नादच करायचं नाही. So answer is 1464 Kelvin. I expect की तुम्ही लॉग वापरला असशीला म्हणून. So since delta S naught both are negative, the reaction is spontaneous at low temperature. So a changeover will occur at 1464 Kelvin. जिथे reaction spontaneous to कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर non spontaneous. Next, for a reaction CH4 gaseous plus H2 gaseous gives C2H6 gaseous. Kp दिलाय. Calculate the delta G naught at 25 degrees Celsius. Delta G naught is equals to -2.303 RT log to the base 10 काय असणार आहे तर Kp. So -2.303 R ची व्हॅल्यू 8.314. टेम्परेचरची व्हॅल्यू 25 डिग्री सेल्सिअस आहे म्हणजे 298 केल्विन इंटू लॉग टू द बेस 10 केपी. केपीची व्हॅल्यू किती आहे. केपीची व्हॅल्यू किती आहे 3.356 इंटू 10⁻² काय आहे तर 17. हे बघा, ह्याचं पहिला लॉग बघायचं सेपरेटली आणि परत लॉग बघायचं. 10⁻17 चं लॉग काय येणार आहे तर 17.000 प्लस 0.33 चं 56 मध्ये लॉग सांगा मला पटकन. 33 चं 56 मध्ये लॉग सांगा. 33 चं 56 मध्ये लॉग सांगा. 5258. 5258. सो इथं काय येणार आहे 17.5258. हा 17.5258. इथं काय येणार आहे 298. इथं काय येणार आहे 8.314. इथं काय येणार आहे -2.303. ह्याचा लॉग बघा, ह्याचा लॉग बघा, ह्याचा लॉग बघा, ह्याचा लॉग बघा, सगळ्यांचा लॉग बघा, ऍड करा, अँटी लॉग. सगळ्यांचा लॉग बघा, ऍड करा, अँटी लॉग करा. करा लवकर करा. सगळ्या ऍड करून लॉग अँटी लॉग घेऊन सगळी व्हॅल्यू किती आली 1 -1 2 3 4 5 1 लाख काय जूल ना. आणि ह्याला किलो जूल मध्ये -100 किलो जूल डेल्टा G नॉट.
पुढं 4.19 बघा. कॅल्क्युलेट डेल्टा एस टोटल अँड स्टेट वेदर द रिॲक्शन इज स्पॉन्टॅनियस ऑर नॉन स्पॉन्टॅनियस ऍट 25 डिग्री सेल्सिअस. बर ठीक आहे. HGS कोणत्या स्टेट मध्ये आहे? सॉलिड स्टेट मध्ये. प्लस O2 कोणत्या स्टेट मध्ये आहे? गॅशियस स्टेट मध्ये. Hg कोणत्या स्टेट मध्ये मिळतं? लिक्विड. प्लस SO2 कोणत्या स्टेट मध्ये मिळतं? गॅशियस. डेल्टा H नॉट हे सगळं सराउंडिंग सिस्टीमचं आहे का? डेल्टा H नॉट. डेल्टा H नॉट कशाचं आहे? सिस्टीमचं. आणि डेल्टा S नॉट पण सिस्टीमचं आहे. आपण डेल्टा S नॉट सराउंडिंगचं फाइंड करणार. सो डेल्टा H नॉट इज इक्वल्स टू किती आहे तर -238.6 किलो जूल आहे. डेल्टा S नॉट किती आहे तर +36.7 जूल आहे. ह्याला किलो जूल मध्ये जूल मध्ये कन्वर्ट करा. -238.6 इंटू 10⁻³ काय येणार आहे तर जूल येणार आहे. सो सगळ्यात पहिला डेल्टा S नॉट सराउंडिंगच घ्यायचं. फक्त डेल्टा एस लिहायचं नाही, कारण डेल्टा एस नॉट टोटल दिले ना. डेल्टा एस नॉट सिस्टीम दिले तर स्टँडर्ड कंडिशनलाच आहे कन्सिडर करायचं. सो डेल्टा एस नॉट सराउंडिंग इज इक्वल्स टू मायनस डेल्टा एच नॉट काय येणार आहे तर सिस्टीम डिवायडेड बाय टेम्परेचर. सो दॅट इज -238.6 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय टेम्परेचर. टेम्परेचर किती आहे? 298 केल्विन. ह्याचा लॉग बघा, ऍड करा आणि ह्याचा लॉग काय करा तर सबस्ट्रॅक्ट. आता इथं मायनस ऑफ ना, मायनस ऑफ मायनस येणार मग, कारण हा मायनस पहिल्यापासून आहे ना, मग हा पण मायनस येणार. मायनस मायनस काय होणार आहे? प्लस. सो 238,600 डिवायडेड बाय 298. ह्याचा लॉग बघा किती येत आहे बघा. मग डेल्टा एस टोटल म्हणजे काय असते तर डेल्टा एस सिस्टीम, डेल्टा एस नॉट सिस्टीम प्लस डेल्टा एस नॉट काय येणार आहे तर सराउंडिंग. डेल्टा एस टोटल होय किती आली सांगा व्हॅल्यू किती? ह्याची किती आली? 800.7 जूल पर काय आलं तर केल्विन. डेल्टा एस टोटल काय असणार आहे? डेल्टा एस नॉट सिस्टीम प्लस डेल्टा एस नॉट सराउंडिंग. डेल्टा एस नॉट सिस्टीम किती आहे? 36.7 आणि इथं 800 पॉईंट काय आहे तर 7. हे दोन्ही ऍड करून किती येणार आहे? 837.4 जूल पर केल्विन. 837.4 जूल पर केल्विन. ओके. पुढचं क्वेश्चन लिहा ज्यांचं झालंय त्यांनी. ते झाले ज्यांचं त्यांनी पुढचं क्वेश्चन लिहा. पुढचं क्वेश्चन बघा. कॅल्क्युलेट डेल्टा जी फॉर द रिॲक्शन. आता रिॲक्शन काय आहे बघा. CO इन द गॅशियस प्लस 2H2 गॅशियस गिव्ह CH3OH इन द गॅशियस स्टेट. डेल्टा जी नॉट दिले, पार्शियल प्रेशर्स दिलेत सगळ्यांचे आणि तुम्हाला त्यावरनं केपी फाइंड करायला पाहिजे. केपी नाही, क्यूपी फाइंड करावं लागणार. सगळ्यात पहिला रिॲक्शन लिहूया. कार्बन मोनॉक्साइड इन द गॅशियस स्टेट प्लस 2H2 इन द गॅशियस स्टेट गिव्स काय येणार आहे तर CH3OH इन द गॅशियस स्टेट. त्याचं डेल्टा जी नॉट काय असणार आहे तर -24.8 किलो जूल काय आहे तर पर मोल. ठीक आहे, फाईन.
पण डेल्टा जी नॉट जो किलो जूलचा आहे तो जूल मध्ये कन्वर्ट करा, कारण तुम्ही 2.303 RT लॉग टू द बेस 10 जो फॉर्म्युला यूज करणार त्यामध्ये जूल लागते. काय लागते? जूल. आता ह्या रिएक्शन साठी क्यूपी फाइंड करा. क्वेश्चन फॉर द पार्शियल प्रेशर्स. पार्शियल प्रेशर्स CH3OH चा पार्शियल प्रेशर डिवाइडेड बाय पार्शियल प्रेशर ऑफ CO इंटू पार्शियल प्रेशर ऑफ काय येणार आहे H2 चा स्क्वेअर. समजते का? 2 टाइम्स H2 आहे ना, म्हणून पार्शियल प्रेशर ऑफ H2 चा काय घेतला तर स्क्वेअर घेतला. समजते का? परत पार्शियल प्रेशर ऑफ CH3OH. CH3OH चा पार्शियल प्रेशर किती आहे? 2 बार आहे. डिवाइडेड बाय पार्शियल प्रेशर ऑफ CO किती आहे तर 4 बार आहे. आणि पार्शियल प्रेशर ऑफ H2 चा 2 चा स्क्वेअर येणार. मग 2 1 जा आणि 2 2 जा, म्हणजे इथे काय येणार आहे 1/8. 1/8 म्हणजे 0.75 बार. 1/8 म्हणजे 0.75 बार की नाही? चुकलं माझं काय? 0.125 बार. 1/8 म्हणजे किती येते? 0.125 ना, 0.75 नाही 0.125 काय येणार आहे तर क्यूपी. बार वगैरे काय येणार नाही. हा क्यूपी ची व्हॅल्यू झाली. कशाची व्हॅल्यू झाली? क्यूपी ची. आता आपल्याला माहित आहे की डेल्टा जी इज इक्वल्स टू डेल्टा जी नॉट मायनस 2.303 RT लॉग टू द बेस 10 काय येणार आहे तर क्यूपी. RT लॉग टू द बेस 10 काय येणार आहे तर क्यूब. बरं, डेल्टा जी नॉट ची व्हॅल्यू किती आहे? -24800 मायनस इथं काय येणार आहे 2.303 इंटू 8.314 इंटू 298च आहे ना टेम्परेचर. हा 298च आहे इंटू लॉग टू द बेस 10. क्यूपी ची व्हॅल्यू किती आहे सांगा? 0.125 आहे. हे जरा इथे लक्ष द्या, जरा इथे लक्ष द्या प्लीज. कशाचा आवाज यायलाय? हा जो 0.125 चा आपण लॉग घेणार ना, ते काय घेणार? बार 1 पॉइंट घेणार. काय घेणार? बार 1 पॉइंट. पण इथं बार 1 तर लिहू शकत नाही. पहिला सांगा मला बार 1 पॉइंट 12चं 5 मध्ये लॉग किती येते सांगा? 12चं 5 मध्ये लॉग किती येते सांगा? बार 1 पॉइंट 12चं 5 मध्ये लॉग किती येते बघा? 0969 ना. मी असं तर लिहू शकत नाही, असं तर व्हॅल्यू लिहू शकत नाही. म्हणजे आता जर मी इथं लिहिलं तर ती व्हॅल्यू तिथं म्हणजे एक्सेप्टेबल नाहीये, कारण मला परत त्याचं लॉग बघायला लागणार आहे. हे -2.303 इंटू 8.314 इंटू 298 इंटू इथं काय आहे बार 1.09 बार 1.0969. मला परत त्याचं लॉग बघायला लागणार. बार 1 चं लॉग कसं बघणार? नॉट पॉसिबल. मग मॅन्टिस्टाची कन्सेप्ट वापरतो आपण. इथं मॅन्टिस्टाची कन्सेप्ट काय वापरतो? मॅन्टिस्टा नाही, फक्त असं करतो 1.0000 आहे मायनस 0.0969 आहे. 0.09 काय आहे तर 69. हा 10 आहे, हा 9 आहे, हा 9 आहे, हा 9 आहे, हा 0. 10 minus 9 1. 9 minus 6 3. 9 minus 9 0. 9 इथं 9 इथं 0. पण हे ना 0.9031 लेकिन माइनस अदरवाइज ठीक है. इसे भी और एक स्किप बताती हूँ मैं आपको, इतना मत करते बैठो. ये लॉग टू द बेस 10 क्या है आपका? 1 बाय काय आलं तर 8 आलं ना. इकडे बघा, ह्याचं रेसिप्रोकल घ्या. ह्याचं काय करा? रेसिप्रोकल जेव्हा घेशीला तेव्हा इकडचं हे जे प्लस आहे ना काय होणार आहे मायनस. म्हणजे मायनस मायनस इथं काय येणार आहे तर प्लस. प्लस इथं काय घ्या तर लॉग टू द बेस 10 काय घ्या तर 8. हे सोपं जाईल. हे करत बसण्यापेक्षा लॉग हा आहे तसं लिहा. लॉग टू द बेस 10 1/8. 1/8 चा रेसिप्रोकल घेतला तर इथली स्टार्टिंगची मायनसची साइन काय होणार आहे प्लस. आणि लॉग टू द बेस 10 आपल्याला माहित आहे 0.9031. सो 24800 प्लस 2.303 इंटू 8.314
इंटू 298 इंटू 0.9031. आता काय करणार, ह्याचा लॉग ह्याचा लॉग ह्याचा लॉग ह्याचा लॉग ऍड करायचा, अँटी लॉग घ्यायचा, आणि हे मायनस आहे आणि हे प्लस आहे, मायनस प्लस बिकम मायनस, आणि फायनल व्हॅल्यू काय येते सांगा. पटपट आवराने सांगा मला काय येते, पटपट आवराने सांगा काय येते, पटपट आवराने सांगा. किती आली व्हॅल्यू बाळांनो? -24800 आहे, प्लस ह्याची व्हॅल्यू किती आली 51515 सगळं केव्हा हे ह्याची व्हॅल्यू 5152 आलं ना. हा, आता फायनल आन्सर सांगा. फायनल किती आलं? अरे सांगा की. 5152 फायनल आन्सर आहे. अरे ह्याचं काय आलं, ह्याचं हा सबस्ट्रॅक्ट करून सांगा की किती येते मग. आजच्या दिवसातच सांगायचंय रे. काय चुकलंय? वाटतं. सांगा की लवकर, मला आणि परत आता मोबाईल केबिन मध्ये आणून जायला पाहिजे. पटकन बघा आणि सांगा मला. फायनल आन्सर सांगा. माय सबस्ट्रॅक्ट करून किती येते? -19 -19648 काय येणार आहे तर जूल. किलो जूल मध्ये कन्वर्ट करताना -19.648 काय येणार आहे तर किलो जूल पर मोल. काय येणार? किलो जूल पर मोल. काय आहे? इथं मायनस नाही येणार, तर प्लस येणार. ते चुकलंय. इथं प्लस यायला पाहिजे. हे मायनस मायनस बिकम प्लस. हा -24 इथं प्लस. बरोबर आहे आपलं आन्सर. आपलं बरोबर आहे. हे काय डोक्याला ताप आहे. मला सांगा लास्ट कुठपर्यंत झाले टेक्स्ट बुक मधले न्यूमरिकल्स. कोणतं राहिलंय सांगा. एक्सरसाइज मधले जरा इथं बघा. काय मी जे सांगते ते पटपट सॉल्विंग करून घेऊया. मी फक्त सांगते तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं. त्यांनी काय म्हटलंय, 6.24 ग्रॅम ऑफ इथेनॉलला वेपराइज होण्यासाठी 5.89 किलोजूल ऑफ हीट द्यावी लागते. ठीक आहे, ओके. 6.1 मोल ऑफ इथेनॉल मग किती असते? 1 मोल ऑफ इथेनॉल म्हणजे C2H5 काय येणार आहे तर OH. मग C2H5OH कार्बन 12 आणि 12 किती झाले तर 24. 24 प्लस 6 30. 30 प्लस 16 46. मग 6.24 ग्रॅम ऑफ इथेनॉलला 6.24 ग्रॅम ऑफ इथेनॉलला किती लागतंय? 6.24 ला 5.89 किलोजूल लागते. तर 1 मोल हीट एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन म्हणजे एका मोल साठी विचार. एका मोल म्हणजे 46 ग्रॅम ऑफ इथेनॉलला किती लागणार? क्रॉस मल्टिप्लाय करायचं. एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन म्हणजे एका मोल साठी विचारले. एका मोलचा मोलार मास फाइंड करायचं. एका मोलचं काय फाइंड करायचं? एका मोलचं मोलार मास. एका मोलचं मोलार मास. ठीक आहे, मला सांगा हा झालाय. कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. झालाय का स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन? कसं करणार आहे कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन?
मी फक्त थोडी थोडी आयडिया घेणार, तुम्ही तुमचं सॉल्व्ह करा पुढचे क्वेश्चन, कारण ऑलमोस्ट आपण सॉल्व्ह केलेत ह्यातले मॅक्सिमम. इथं काय आहे, एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. काय असतं एन्थाल्पी ऑफ रिएक्शन? समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ काय असते तर रिएक्ट. आता रिएक्टेंट प्रोडक्ट कोण आहे? Fe आणि 3CO2 आहे. मग इथं काय येणार आहे? 2 times enthalpy of formation of Fe plus 3 into enthalpy of formation of CO minus delta H naught किती आहे? कोण कोण आहे? 1 into enthalpy of formation of Fe2O3 plus 3 into enthalpy of formation of काय आहे तर CO2 आहे. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन काय? CO2 आहे ना. 3 times एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CO काय? ठीक. रिएक्टेंट 3 times एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ काय आहे तर CO. ठीक आहे. सो इथं काय करायचं? 2 into काय येणार आहे? 0, कारण एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ आयन 0 असणार, कारण तो एलिमेंटल स्टेट मध्ये एक्झिस्ट होतो. प्लस 3 into एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CO2. 3 into एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CO2. CO2 किती आहे? -393 आहे. प्लस 1 into एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CO किती आहे तर -824 आहे. परत प्लस 3 into एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CO किती आहे तर -100 आणि काय येणार आहे तर 10 येणार. सो 3 3 जा 9, 9 3 जा 27, 3 जा 9, 3 3 जा 9, 10 11, -1179 प्लस -824 -330 जे असेल ते तुमचं फायनल आन्सर. कॅल्क्युलेशन तुमचं तुम्ही करायचं. नेक्स्ट, फॉर अ सर्टन केमिकल रिएक्शन डेल्टा H0 दिलाय आणि डेल्टा S0 दिलाय. मग डिटरमाइन वेदर द रिएक्शन इज स्पॉन्टेनियस और नॉन स्पॉन्टेनियस. रिएक्शन काय आहे? स्पॉन्टेनियस आहे का नॉन स्पॉन्टेनियस आहे फाइंड करायचंय. कसं करणार आहे हे बघा. स्टँडर्ड कंडिशन आहे. कसली कंडिशन आहे? स्टँडर्ड. डेल्टा H0 ची व्हॅल्यू किती आहे? डेल्टा H0 219 आहे ना, प्लस 219 किलो जूल म्हणजे 219123. डेल्टा S0 किती आहे तर -21 जूल पर केल्विन. तसं बघितलं डोळ्यात बघूनच सांगायला पाहिजे की हा नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे म्हणून, कारण डेल्टा जी याचा निगेटिव्ह येणार कोणत्याही टेम्परेचरला. स्टँडर्ड कंडिशन आहे म्हणजे टेम्परेचर किती आहे तर 298 केल्विन. आपल्याकडे फॉर्म्युला आहे डेल्टा G0 इज इक्वल्स टू डेल्टा H0 मायनस काय असते तर T डेल्टा S0. सो डेल्टा H0 किती आहे 219123 मायनस टेम्परेचर किती आहे 298. परत डेल्टा S0 किती आहे तर -21. सो 219,123 प्लस 298 इंटू काय येणार आहे 21. आन्सर पॉझिटिव्ह येणार आहे तुमचा. डेल्टा G0 काय येणार आहे पॉझिटिव्ह. द रिएक्शन इज नॉन स्पॉन्टेनियस since what? Since delta G is positive. Since what is positive? Delta G is positive. Next question बघा. Determine whether the following reaction is spontaneous under standard state of condition and does it have a crossover temperature. हे बघा, डेल्टा H0 तुमचा पॉझिटिव्ह आहे आणि डेल्टा S0 तुमचा काय आहे तर नेगेटिव्ह आहे. हा, तशी तर ती नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे. फक्त हाय टेम्परेचरला ती स्पॉन्टेनियस होऊ शकते का असं विचारलंय आपल्याला. काय विचारलंय? हाय टेम्परेचरला ती स्पॉन्टेनियस होऊ शकते का. तर आपण काय येणार आहे
ही प्रोसेस काय नॉन स्पॉन्टेनियस आणि ह्याला क्रॉसओव्हर टेम्परेचर असणारच नाही. कारण का जेव्हा तुमचा डेल्टा एच नॉट पॉझिटिव्ह आहे आणि डेल्टा एस नॉट काय आहे नेगेटिव्ह, कितीही टेम्परेचर असू दे, कितीही, तुमचा डेल्टा जी नॉट पॉझिटिव्हच आहे ना. काय ना डेल्टा जी नॉट, डेल्टा जी नॉट काय येणार आहे पॉझिटिव्ह. समज में आ रहा है यस और नो? हे झालंय का? झालंय, मी शिकवलंय. कॅल्क्युलेट डेल्टा यू, इथं फॉर्म्युला आहे. नाही झाले, नाही झाले, मी शिकवलंय. डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन आर टी चा फॉर्म्युला वापरा, नाही झाला असेल तर. हा हा झालाय, हा पण झालाय. काय मग झालेच, खरंच झालंय, खोटं सांगतच नाहीये. आठवतंय का बघा, हे पण झालंय. हा हे झालंय, हे झालंय, हे पण झालंय, इकडचे सगळे झाले, हा पण झालाय, हा पण झालाय, हा झालाय, हा नाही झाला ना, हा झालाय ना. एन्थाल्पी चेंज झालेलं नाही. हा फक्त राहिलाय माझ्या मते, हा वाला ना, हा वाला राहिलाय ना फक्त. कोणते? हा नाही नाही, हा ऍक्च्युली झालाय. तुम्ही फक्त त्यांनी व्हॅल्यूज चेंज केलेले आहेत. आपण ही सेम रिॲक्शन बघितलेली आहे. लिमिटिंग रिॲक्टंट आणि एक्सेस लिमिटिंग रिॲक्टंट 150 ml होत, 150 आणि 100 ml होतं, आपण 100 ml घेतलं. तरी पण इथं बघा काय म्हटलंय, एन्थाल्पी चेंज फॉर द रिॲक्शन, एन्थाल्पी चेंज फॉर द रिॲक्शन दिलंय, हा दिलाय एन्थाल्पी चेंज. डेल्टा एच दिलाय, डेल्टा एच किती आहे तर -620 जूल आहे. जेव्हा 100 ml ऑफ इथिलीन आणि 100 ml ऑफ H2 रिॲक्ट होतो 1 बारला, मग 100 ml ऑफ H2 जर ही रिॲक्शन आहे, हा 100 ml आहे आणि हा पण 100 ml आहे, तर हा पण किती मिळणार आहे तर 100, 1 प्रपोर्शन मध्ये. कशा प्रपोर्शन मध्ये? 1 प्रपोर्शन मध्ये. मग ह्या केस मध्ये V1 किती असणार आहे तर V1 200 असणार आहे आणि V2 किती येणार आहे तर 100 ml मध्ये येणार. मग डेल्टा V किती असणार आहे तुमचा V2 मायनस V1 किती येणार आहे 100 मायनस 200, 100 मायनस 200 मायनस 100 ml म्हणजे मायनस 0.1 DMQ. हे डेल्टा V आलं आणि P माहित आहे आपल्याला. प्रेशर किती आहे 1 बार आहे, प्रेशर किती आहे 1 बार. मग पहिला एक रिलेशन यूज करा की डेल्टा एच इज इक्वल्स टू काय असते तर डेल्टा यू प्लस काय आहे तर पी डेल्टा काय आहे तर व्ही. मग डेल्टा एच ची व्हॅल्यू किती आहे तर -620 आहे. डेल्टा यू आपल्याला फाइंड करायचं आहे. प्रेशर किती आहे, प्रेशर किती आहे 1 बार आणि डेल्टा व्ही किती आलं तर ह्याला जूल्स मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. पी डेल्टा व्ही ला ऍक्च्युली पी डेल्टा व्ही ला जूल्स मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे सेपरेटली, कारण आपल्याला लिटर बार मध्ये येणार. हा कशामध्ये येणार, हा लिटर बार मध्ये. ठीक आहे. सो इथं बघा W इज इक्वल्स टू मायनस पी डेल्टा व्ही असते. मग मायनस पी डेल्टा व्ही मध्ये मायनस इथं 1 आणि इथं काय येणार आहे तर 0.1 येणार आहे, मायनस 0.1 येणार आहे, मायनस मायनस बिकम प्लस. सो 0.1 डीएम क्यूब काय आला तर बार आणि 0.1 डीएम क्यूब बार म्हणजे काय आला तर 100 काय आला तर सॉरी 100 नाही 10, 100 नाही 10, 0.1 इंटू काय येणार आहे तर 100 म्हणजे 10 काय येणार आहे तर जूल. हा वर्क डन आला 10 जूल. फक्त हा पॉझिटिव्ह आहे तर
पी डेल्टा व्ही ला निगेटिव्ह घ्यायचा. कुणाला घ्यायचा निगेटिव्ह? पी डेल्टा व्ही ला. म्हणजे तुम्हाला इथं विचारले ना, डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस काय असते तर पी डेल्टा व्ही. हा तुमचा जो काही बर्डन आहे इथं पॉझिटिव्ह आहे तर इथं काय घ्यायचा? निगेटिव्ह. इथं निगेटिव्ह असेल तर इथं काय घ्यायचा तर पॉझिटिव्ह घ्यायचं. सो इथं डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा एच किती दिलेला बाळांनो? डेल्टा एच किती दिलाय? -620. सो इथं -620 इज इक्वल्स टू डेल्टा यू -10. -10 ह्या साईडला जाऊन काय होणार आहे तर प्लस. सो -620 प्लस 10 इज इक्वल्स टू डेल्टा यू म्हणजे काय येणार आहे तर -610 डेल्टा. समजतंय? बरं, मला ट्राय करणार तुमचा तुम्ही. Calculate the total heat required to melt 180 gram of ice. 180 gram of ice, 180 divided by 18 म्हणजे 10 मोल. 10 मोल ऑफ आइस आहे आणि हीट इट टू 100 डिग्री सेल्सिअस देन वेपराइज इट टू दॅट टेम्परेचर. ट्राय करा. हा नाही झालं तर पुढच्या लेक्चर मध्ये घेते, पण ट्राय करा होईल. बाकीचे जे काही न्यूमरिकल्स आहेत ते सगळे बघा. काय डाऊट्स असेल तर बघा. पुढच्या लेक्चरला काय स्टार्ट करणार? पुढच्या लेक्चरला काय स्टार्ट करणार? इलेक्ट्रोकेमिस्ट्री मंडेला. मला संडेचं काय शेड्यूल आहे तुमचं सांगा.